नमस्कार. 57 गट पळणार आहेत आज. आणि त्या 57 गटामध्ये एक आपण टॉपचे जेवढे बैल आहेत महाराष्ट्रातले बैलगाडा क्षेत्रातले तेवढे सगळ्यांची नावाची चिठ्ठी कोणकोणत्या गटात निघाले, कोणकोणते बैल कोणत्या गटात पळणार आहेत नक्कीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा. नक्कीच सुरुवात करूया 2 नंबर गटातून. 2 नंबर गटातून निघाली चिठ्ठी सिकंदरची आणि रायफल 81. नक्कीच ह्या दोघातला एक बैल तिथं असणार आहे 2 नंबर गटामध्ये आणि त्यांच्या विरोधात पळणार आहे गाणंदकरांचा बाब्या. त्याच्या नावाची चिठ्ठी निघाली आहे. नक्कीच बघूया, चांगली लढत बघायला मिळेल गट क्रमांक 2 मध्ये. गट क्रमांक 4 मध्ये एक सगळ्यात मोठी लढत, लय मोठी लढत होणार आहे. जर आपला बकासूर जर तिथे पळाला तर बकासूरच्या नावात 3 चिठ्ठ्या येत्या आणि बकासूरच्या नावाची चिठ्ठी 4 नंबर गटामध्ये निघाली. आणि 4 नंबरमध्ये कंदूरचा राजा आणि अर्जुन हा घरचाच साज पाळताना दिसेल. आणि त्यामध्ये बकासूरच्या नावाची चिठ्ठी आहे. नक्कीच एक मोठी लढत आणि बकासूरची 7 नंबरच्या फाटीवरून चिठ्ठी निघाली. आता नक्कीच सगळ्यांना उत्सुकता असेल गट क्रमांक 4 मध्ये कंदूरचा राजा अर्जुन विरुद्ध बकासूर लढत बघायला मिळेल का. नक्कीच गट क्रमांक 7 मध्ये एक सगळ्यात मोठी लढत म्हणा तुम्ही, कारण की त्यामध्ये किन्हीकरांचा रायबा विरुद्ध रैना, माळशिरसचा 1 नंबरचा मानकरी किरण शालगाव कालगावकरांचा रैना विरुद्ध गर्णिकीकरांचा राजा. गट क्रमांक 7 मध्ये यांची चिठ्ठी निघालेली आहे आणि नक्कीच मोठी लढत बघायला मिळेल गट क्रमांक 7 मध्ये. गट क्रमांक 10 मध्ये आपल्या विठ्ठल नानांचा तेजा दिवाण्या यांची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच आता घरचा साज पळतोय की तेजा पळतोय की दिवाण्या पळतोय विरुद्ध विजय मेडिकल पुसेगाव यांची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच विजय मेडिकलची बैल जी आहेत पुसेगावच्या साधी सुधी बैल नसतात, भले हे ती चर्चेत नसू द्या परंतु गाडी फायनल असते त्यांची. काटेकी टक्कर म्हणा तुम्ही त्या गटामध्ये. गट क्रमांक 13 मध्ये तेजा ग्रुप गिरवी वैभव कदम यांचा रुद्रा विरुद्ध गर्णिकीकरांचा राजाची चिठ्ठी निघाली. आता नक्कीच गर्णिकीचा राजा 7 मध्ये पळतोय की 13 मध्ये पळतोय ही चांगली मोठी लढत बघायला मिळेल. गट क्रमांक 15 मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर याच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच आता सुंदर 15 मध्ये पळताना आपल्याला दिसेल. सगळ्यांना महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो. मध्यंतरी थोडासा बॅडपॅच चालू आहे. गट क्रमांक 16 मध्ये चिमण्या आणि साई, संतोष तोडकर यांचा साई आणि शाकीर पठाण जे शंभूचे मालक आहेत त्यांचा चिमण्या 16 मध्ये ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल. गट क्रमांक 19 मध्ये शेवळ्याबांचा पाखऱ्या विरुद्ध 81 रायफल किंवा सिकंदर ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल. पाखऱ्या विरुद्ध रायफलची किंवा सिकंदरची, कारण की सिकंदरचा 2 नंबर मध्ये पण नाव निघालं सिकंदर रायफलचं आणि 19 नंबर मध्ये सुद्धा चिठ्ठी निघाली. नक्कीच आता बघूया कोणत्या गटात पळते ती गाडी, कोण कोणाविरुद्ध पळते. गट क्रमांक 20 मध्ये निघाली बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळतोय कारोंडेकरांचा चिक्या. 21 नंबरला गाडी पळते तेजा दिवाण्याच्या नावाची चिठ्ठी निघाली. नक्कीच आता तुम्हाला माहितीच आहे, मागाशी सांगितलं 10 नंबर मध्ये सुद्धा यांची चिठ्ठी निघालेली आहे आणि 21 नंबर मध्ये सुद्धा चिठ्ठी निघाली. नक्कीच बघूया काय कमाल करतोय तेजा दिवाण्या. गट क्रमांक 22 मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे. मुरुमकरांचा सुंदर, निनामकरांचा सुंदर आणि साईची चिठ्ठी निघाली. नक्कीच आता कोणत्या गटात यांच्या चिठ्ठ्या निघाल्यात, ह्या गटात निघाल्यात परंतु आधीमध्ये चिठ्ठ्या आहेत त्यांच्या, कोण कुठे पळतोय बघूया. जेवण मुरुमकरांचा सुंदर तर या गटामध्ये दिसेलच तुम्हाला. 24 मध्ये एक मोठं नाव आहे बैलगाडा क्षेत्रातलं सुभाष तात्या मांगडे यांचा वजीर किंवा सुंदर सप्तहिंद केसरी तो पळताना दिसेल. परत 26 मध्ये सुद्धा आपल्या बकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच बकासूर आता 26 मध्ये पळतोय की गट क्रमांक 4 मध्ये पळतोय बघूया, सगळ्यांची उत्सुकता लागली. परत 28 मध्ये सुद्धा निघालेली आहे चिठ्ठी आपल्याच बकासूरच्या नावाची आणि तोच देवाभाई जो सोनारपाड्याच्या सोन्याच्या मैदानामध्ये सुलतान सोबत पळाला ते मालक होते त्यांचाच देवाभाई आणि बकासूर ही चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच आता बघूया बकासूरचा किती गटामध्ये पळतोय बकासूर. 30 नंबरमध्ये शेवळ्याबांचा पाखऱ्या विरुद्ध घोटचा सर्जा आणि भोंगा ही चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच मोठी लढत
शेवळ्याबांचा पाखऱ्या विरुद्ध घोटचा सर्जा आणि भुंगा ही लढत तुम्हाला बघायला मिळेल 30 नंबर गटामध्ये. 33 नंबरमध्ये कळंबीच्या शंभूची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच कळंबीचा शंभू एक चांगलाच पळताना दिसेल, कारण की शाकीर पठाण त्या गाडीवरती दिसतील तुम्हाला. गट क्रमांक 35 मध्ये तोच नंद्या जो पेडगाव मध्ये 1 नंबर केलेला, हरण्या आणि रायफल शिरसवडीची या गाडीने 1 नंबर केलेला, परंतु त्या गाडीचा समान निकाल झाला. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं नंद्या ग्रुप वाय यांनी की तुम्ही ती गाडी पळवा. नक्कीच ती गाडी तोच नंद्या वाईकरांचा तो पेडगावला 1 नंबर झालेला तोच पळतोय तुम्हाला 35 गटामध्ये. वेगाचा शेवट सर्जा 36 क्रमांक गटामध्ये तुम्हाला दिसेल. आपला स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, अभिजित भैया पवार यांच्या नावाने ती गाडी पळते सर्जाची आपल्या. 37 नंबरला शारदा पाटील पुणे यांचा लक्षा खूप दिवसातून दिसतोय बरं का, विरुद्ध ओगलेवाडीचा तेजा ही गाडी पळताना तुम्हाला दिसेल त्या मैदानामध्ये. 39 मध्ये पुन्हा एकदा बकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. देवाभाई तोच लेंगरेकरांचा देवाभाई. 42 गटामध्ये निघालेली चिठ्ठी आहे 10 पंढरीशेठ फडके यांचा पक्षा तुम्हाला 12 नंबर मध्ये दिसेल. 42 गटामध्ये दिसेल. 44 मध्ये पळणार आहे मोहिल शेठ धुमाळ यांच्या नियोजनात पळतो. सोनारपाड्याच्या सोन्याच्या नियोजनात जयेश पाटील यांच्या नियोजनात पळतो. बादशाह 50-50 हा तुम्हाला पळताना दिसेल 44 गटामध्ये. 45 गटामध्ये दिसेल तुम्हाला भारत नांदेड सिटीकरांचा भारत. 46 मध्ये दिसेल तुम्हाला ओगलेवाडीचा तेजा विरुद्ध शिरसोळीच्या रायफलच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच बघूया कोण कुणाच्या विरोधात आहे त्या गटामध्ये. 47 मध्ये अमरावती एक्सप्रेस महाराज याची चिठ्ठी निघालेली आहे. 48 मध्ये निघालेली आहे चिठ्ठी बावधनकरांचा लक्ष्या. तोच लक्ष्या आता एक टॉपचा बैल आहे, परंतु पहिऱ्या वाचून थोडासा बैल स्ट्रगल करतोय. 49 मध्ये पुन्हा एकदा 81 नावाची चिठ्ठी निघालेली आहे. नक्कीच 3 चिठ्ठ्या निघाल्या, तर नक्की कोणत्या गटात कोण पळते बघूया. 50 नंबर मध्ये भुंगाची चिठ्ठी निघाली. नक्कीच आता भुंगा तुम्हाला सांगितले घोटचा सर्जन भुंगा ही चिठ्ठी अगोदर सुद्धा निघाली, 50 मध्ये सुद्धा निघालेली आहे. 51 मध्ये निसर्ग गार्डन कात्रज तुम्हाला सांगितले मागच्या पण सुद्धा गटामध्ये तीच गाडी पळणार आहे. नक्कीच सुंदर किंवा वजीर या गटामध्ये दिसू शकतो. गट क्रमांक 53 मध्ये विजय मेडिकल पुसेगाव विरुद्ध तोच कार्तिक जो ज्या बैलानं आदतमध्ये आता बकासूर सोबत 1 नंबर केलेला होता. 54 गटामध्ये पळतोय सातारा एक्सप्रेस बलमा. साताराचं हरिया, साताराची आन बान शान तोच पळतोय. 55 मध्ये पळतोय लखन, आपला सगळ्या छत्रपती संभाजीनगरचा लखन, आणि त्याच्यासोबत पळतोय त्याच्या विरोधात पळतोय चरेगावकरांचा स्वामी. 57 नंबर गटामध्ये सगळ्यात मोठी लढत बघायला मिळेल. स्वराज धामनेरचा 855 त्याच्या विरोधात पळताना दिसेल जो थार जो आदतमध्ये आता एक टॉपला पळतोय बैल. 8 नंबरला घोटच्या सर्जाची आणि बादलची चिठ्ठी निघाली अंबरनाथच्या. बघूया कोण कोणाच्या विरोधात पळते. हे होते सगळे महाराष्ट्रातील सगळे टॉपच्या रँकिंग मधले बैल पळणारे त्यांचे गट तुम्हाला सांगितलेत. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.